नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तूवर भाग्यलक्ष्मी प्रसन्न राहा झाडूशी संबंधित या चुकाता आपल्या वास्तूवर लक्ष्मी प्रसन्न नसेल तर घर चालणार तरी कसं. लक्ष्मी कृपा राहावी म्हणून आपण आजवर परंपरेने चालत आलेल्या नियमांचे पालन करतो. वास्तुशास्त्रात त्या नियमांचा सविस्तर खुलासा केलेला आढळतो. आपल्याकडून अजाणतेपणे जर काही चूक होत असतील तर त्या सुधारण्यासाठी जाणून घेऊया झाडू संबंधीचे वास्तू. पुस्तकावर मारणे म्हणजे माता सरस्वतीचा अपमान मानला जातो. त्याचप्रमाणे झाडूचा अनादर करणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ज्याप्रमाणे पुस्तकावर दात मारल्याने सरस्वती माता रुष्ट होते, त्याचप्रमाणे झाडूचा अनादर केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते. म्हणून झाडूला चुकूनही पाय लागला तर लगेच नमस्कार करून माफी मागावी. झाडू हे केवळ स्वच्छतेचे प्रतीक नसून ते देवी लक्ष्मीचे रूपही मानले जाते. असे मानले जाते की झाडूचा अनादर करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर करणे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी असते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूला धन संपत्तीची संबंधित शुक्र ग्रहाशी जोडले. शुक्र ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. स्वच्छतेचा आणि सुखाचा निकटचा संबंध असल्यामुळे स्वच्छता करणाऱ्याला झाडूचा संबंध लक्ष्मीशी जोडला आहे. झाडू नेहमी घरात अशा जागेवर ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर जाणार नाही. ज्याप्रमाणे आपले धन खुलेआम न ठेवता तिजोरीत ठेवतात, तसेच स्वच्छता करणारे साधन अर्थात झाडू हा दर्शनीय ठिकाणी न ठेवता स्वयंपाकघराच्या दारामागे किंवा अंगण गॅलरीत कोपऱ्यात ठेवावा. अनेकांना झाडू उभा ठेवण्याची सवय असते. त्यातही काही जण झाडण्याचा भाग खाली तर बांधलेला भाग वरच्या दिशेने ठेवतात. त्यामुळे एकतर झाडू खराब होतो आणि आर्थिक स्थिती खालावते. जर काही जण झाडूशी बांधलेली बाजू खाली आणि झाडाखाली बाजू वर ठेवतात, मात्र झाडू असा ठेवल्याने भांडण होतात असे म्हटले जाते. यासाठी झाडू ठेवण्यासाठी योग्य पद्धत म्हणजे तो जमिनीवर समांतर आडवा ठेवणे. जर तुम्हाला धनलक्ष्मी देवी प्रसन्न करायची असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला झाडू ठेवा. घराची पश्चिम दिशा भाग्यलक्ष्मीशी संबंधित नाही, म्हणून तुम्ही झाडू दक्षिण, पश्चिम किंवा पश्चिम दिशेलाच ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.